नैना कारखानीस आपले ओठ घट्ट धरत शांत राहिली, कारण तिला ठाऊक होते की ईशान राणे सत्य बोलत होता. पण मिस लावण्या जाधव ही तुमची साखरपुड्याची वधू आहे. तुम्ही तिच्या भावना दुर्लक्षित करू शकत नाही. नैना कारखानीसने आग्रह धरला. आपला विवाह फक्त व्यावसायिक करार आहे. मला तिच्याबद्दल कोणतीही भावना नाही, ईशान राणे निर्लज्ज आणि थंड आवाजात म्हणाला. नैना कारखानीस थोडा वेळ स्तब्ध झाली. हा का समजावणी होता? पहिले, मी लावण्य जाधवशी माझं साखरपुडं मोडणार आहे, पण ती तुमच्या गर्भातल्या बाळामुळे नाही. दुसरे, आपण करारावर सही केली आहे आणि तुम्ही त्याचा सन्मान करा. तिसरे, ही तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबापासून सुटण्याची एक उत्तम संधी आहे. चौथे, तुमच्या अभिमानापेक्षा जरी निर्णय घेतला गेला आहे आणि तुमची प्रतिष्ठा कमी झालेली आहे, यावर काही टाळता येत नाही. पाचवे, तुम्ही प्रौढ आहात. आपण व्यावसायिक करार केला आहे, त्यामुळे तुम्हाला कुठलाही ताण वाटण्याची गरज नाही. व्यावसायिक दिग्गज म्हणून प्रसिद्ध असलेल्या ईशान राणेने तार्किक आणि स्पष्ट रीतीने बोलले, ज्यामुळे नैना कारखानीसला काहीही प्रतिवाद करण्यासाठी जागा राहिली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आमच्या राणे कुटुंबात आलेले पाहुणे आहात. लावण्याचा आजचा राग तुम्हाला त्रास दिला असल्याबद्दल मला खूप दुःख आहे. तुम्हाला वाटतं असेल की पैशांनी तुमची हानी भरून निघेल, तर मी समरला नवीन करार तयार करण्यास सांगतो. ईशान राणेने एक दीर्घ श्वास घेतला. अजून एक अटीसह ऑफर देत असे वाटत होते की तो स्वतःची किमानपणा आधीच दाखवला होता. नैना कारखानीसच्या डोळ्यासमोर काळोख पसरला आणि ती फक्त हात हलवत म्हणाली, नाही मिस्टर राणे, असे नाही. मला पैसा हवा नाही. पण ती आपली वाक्ये पूर्ण करण्याआधी नैना कारखानीसला चक्कर आली आणि ती बेहोश झाली. हा अचानक बदल पाहून ईशान राणेने आपला लांब हात पुढे केला आणि नैना कारखानीसला आपल्या मिठीत घेतले. तिला जमिनीला पडण्यापासून वाचवत उबदार प्रकाश नैना कारखानीसच्या फ्रोझन सफेद चेहऱ्यावर पडत होता. तिचे लांब पपोटी पंख्यासारखे हलत होते. तिचे कोरडे ओठ फिकट होते, ज्यामुळे ती आणखी दुर्बळ दिसत होती. ती सौम्यपणे ईशान राणेच्या मिठीत पडली, जणू काही वारा फुकल्यास ती कोसळेल. ईशान राणेने नैना कारखानीस उचलली आणि काळजीपूर्वक कारच्या मागच्या सीटवर ठेवून थेट निघाला. नैना कारखानीस हळूहळू जागी झाली. तिच्या संपूर्ण शरीरात ताजगी जाणवत होती. दिवसभराचा थकवा दूर झाला होता. तिने आपले डोके फिरवले आणि लक्षात आले की ती राणे कुटुंबाच्या निवासस्थानी आहे. ईशान राणे सोबत केलेल्या संवादाची आठवण करून पाहिली तर ती पूर्णतः अपयशी झाली होती असे वाटत होते. नैना कारखानीस आपले भावनिक मिश्रण व्यक्त करू शकत नव्हती. त्याचवेळी वीणा आत आली आणि आनंदाने म्हणाली, मिस कारखानीस, तुम्ही जागे झाले. गरम सूप घ्या. वीणा, मी येथे कशी परत आले? नैना पाऊल उचलून चमच्याने हलवले, पण तिला तोंडापर्यंत नेले नाही. नक्कीच मास्टर राणे तुम्हाला राणे कुटुंबाकडे परत आणले. मिस कारखानीस, तुम्ही बेहोश झाले आणि मास्टर राणे तुम्हाला घेऊन आले. वीणाने हसत तोंड झाकले. हे ऐकून नैना लाल होऊन गेली. काय हे? ती हळूवार म्हणाली. मिस कारखानीस, लाज वाटून देऊ नका. आपला मास्टर थंड दिसतो, पण त्याचे हृदय चांगले आहे. इथे स्वतःला घरासारखे समजा. वीणाने थोडे टोमणे केले. तू गंमत करत आहेस वीणा, हे माझं घर नाही. थोड्या शांतीनंतर नैना म्हणाली, मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं नाही की मी ठीक आहे. मला तिला शोधायचं आहे. मिस कारखानीस, मास्टर राणे यांनी सांगितले आहे की तुम्ही सध्या राणे कुटुंबात विश्रांतीसाठी राहा. नैना विस्मयाने डोळे मोठे केले. पोपट्यांनी थरथरतेपणाने हलवलं. ही तिची स्वातंत्र्यावर निर्बंध होती का? मिस कारखानीस, अभ्यासाबद्दल काळजी करू नका. मास्टर राणे यांनी तुम्हाला ऑनलाईन कोर्सेसमध्ये नाव नोंदवून दिले आहे, त्यामुळे तुम्ही ते आता सुरू करू शकता. वीणाने नैना नाराज असल्याचं लक्षात घेऊन तिला सांत्वन दिलं. हे ऐकून नैना हळूहळू उजळले आणि तिचा त्रास मिटला. ती खरंच अशी एक छोटी मुलगी होती, जिने भावनांचा वेगवेगळा प्रवाह दाखवला. वीणाने हसत डोके हलवलं. त्याचवेळी जाधव कुटुंबाचा बंगला गोंधळात होता, कारण ईशान राणेने पाठवलेली बातमी आली होती. काय, ईशान आपला साखरपुडा मोडणार आहे? लावण्या जाधव अचानक सोफ्यावरून उभी राहिली आणि रिंगटिंग
करत खोलीत फिरायला लागली. यामुळे ती छोटी बीच नैना कारखानीच असेल. फक्त तिने ईशानला मोहून घेतलं नाही तर आता तो माझ्याकडून दूर होईल. लावण्या रागाने पुन्हा सोफ्यावर पडली. आपले हात जोरात मारले आणि फेकलेला उश फक्त जमिनीवर पडला. मला एवढा राग आला. मला त्या बीचला तेव्हा मारायला हवे होते. ती खूप कपटी आणि फसवणूक करणारी आहे. बीच लावण्याच्या नाकारलेल्या आणि निराश प्रेमावर लक्ष ठेवताना मॅडम जाधवला दुःख आणि असहाय्य वाटलं. बाळा, ती फक्त गरीब घरातली मुलगी आहे. ती तुला अशा स्थितीत कशी आणू शकते? हे ईशान राणेबद्दल आहे. तो फक्त रागाने बोलतोय. आपली घरं वर्षापासून लग्नाबद्दल बोलत होती आणि आपले व्यवसाय आधीच गुंतले आहेत. जर आपण साखरपुडे रद्द केले तर लोकांना काय सांगू? कंपनीला काय समजवू? ईशान तर फक्त तरुण आहे आणि गप्पा मारतो. मॅडम जाधव म्हणाली, खरं सांगायचं तर ईशान इतर श्रीमंत मुलापेक्षा काही वेगळा नाही, फक्त छान दिसतो. आई, ईशान वेगळा आहे. मला फक्त तो हवा. लावण्या जाधवने जोर देत म्हटलं. पहिल्या क्षणापासून मला त्याच्यावर प्रेम आहे. भाऊ राणे म्हणाले की आपण मोठे झाल्यावर लग्न करणार. मला विश्वास नाही की तो साखरपुडा मोडेल. नैनाची बाळामुळे त्याला धमक देत आहे. ईशान इतक्या जबाबदार आहे तो नक्कीच तिच्या प्रभावाखाली आहे. लावण्याने जास्त विचार केला. तिचा राग आणि तिरस्कार अधिक वाढला. तिचे मोठे डोळे लाल होऊ लागले. मॅडम जाधवने लावण्याच्या हातावर ठेवला. आवाज सौम्य केला. ठीक आहे. जर आमच्या लावण्याला वाटतं की तो वेगळा आहे तर तो वेगळा आहे. फक्त असा अनोखा माणूस आमच्या लावण्याला योग्य आहे. तुम्ही दोघे एकत्र असायला हवे. लावण्याने डोळ्यातून अश्रू पुसत हसून उत्तर दिलं. मॅडम जाधव समाधानीपणे मान हलवली. हो बाळा, ज्या गोष्टीसाठी हवं आहे त्यासाठी जा. तुम्हाला काहीही करण्याची गरज असेल तरी करा. एक गरीब मुलगी फक्त तुम्ही नियंत्रित करण्यासाठी एक खेळणी आहे. तिचं कॉलेज सुरू होणार आहे. मॅडम जाधव अर्थपूर्ण हसून म्हणाली. लावण्या लगेच सरळ बसली. डोळे चमकत होते आणि आईकडे पाहिली. म्हणजे? मॅडम जाधव हसून मान हलवली. आई आणि मुलगी अशा बाबतीत नेहमी एकमेकांना उत्कृष्ट समजून घेतात. दुसऱ्या दिवशी लावण्य सकाळी लवकर उठली आणि उत्तम पोशाखात नॉर्थवेल युनिव्हर्सिटीच्या ट्रस्टीच्या ऑफिसमध्ये उपस्थित झाली. तिने हळूहळू कॉफी घेतली. कालच्या गोंधळाचे चिन्ह काही दिसत नव्हते. ट्रस्टी तिच्या समोर बसून सावधगिरीने विचारले, मिस जाधव, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? काका राजन, तुम्ही परत आला. चेअरमन राजनने दरवाजा उघडला आणि पाहिले की लावण्या जाधव गोड हसत मुखाने त्यांच्यासमोर उभे आहे. चेअरमन राजन थोडा थक्क झाला. नंतर हसला. त्याचा आवाज उबदार होता. लावण्या जाधव, बराच वेळ झाला. आज काका राजनकडे काय आणले? काही हवं आहे का? लावण्या जाधवने खेळकरपणे त्यांच्याकडे पाहिले. काका राजन, मी कारणाशिवाय तुम्हाला भेटू शकत नाही का? तुम्ही आणि माझी आई 20 वर्षापासून मित्र आहात. माझी आई अलीकडे फार बाहेर पडत नाही, पण तिची मुलगी म्हणून मला तुमच्यासारख्या काकांकडे लक्ष ठेवणे योग्य आहे. आपण परदेशातले काही अपरिचित लोक होऊ नये. चेअरमन राजन जोरात हसला आणि आपल्या खुर्चीकडे चालत गेला. नक्की. पण तुमच्या आईने मला आधीच फोन केला होता. मला खात्री आहे की तुम्ही फक्त काका राजनला भेटायला आलेले नाहीत. लावण्या जाधवने ओठ उचलले. काका राजन पासून काही लपवता येत नाही. मला एक विनंती करायची आहे. अरे, चेअरमन राजनने एक कपाळ उंचावत हात जोडून ठिकाणी ठेवले. मोकळेपणाने विचार. ऑफिस बिल्डिंगमध्ये समरने एक कॉल उचलला. त्याचे चेहरे गंभीर होते. त्यांनी नंतर ईशान राणेच्या ऑफिसचा दरवाजा उघडला. मिस्टर राणे, मिस जाधवने नॉर्थवेल युनिव्हर्सिटी सोडले 10 मिनिटांपूर्वी. ईशान राणेचा डोळा कम्प्युटर स्क्रीनवर ठसलेला होता. त्याचे लांब बोटे टॅप करत काम करत होते. ती नॉर्थवेल युनिव्हर्सिटीमध्ये काय करत होती? समोर थोडा थांबला. ती चेअरमन राजनकडे गेली. म्हणाली की तिला नैना कारखानेसची काळजी घेण्याची विनंती करायची आहे. ईशान राणेने शेवटचे अक्षर टाईप केले. नंतर समरकडे बघितले. थंड हसत, जे डोळ्यापर्यंत पोचले नाही. लावण्या जाधव कधी स्वतःच्या कामात लक्ष ठेवायला शिकेल? ईशान राणे थंड आवाजात 2 शब्द उचलले. मूर्ख. समरने काहीसा दिलासा घेतला. सुदैवाने आपण चेअरमन राजनशी आधी संपर्क साधला. पण का? मिस्टर राणेने सर्व ट्रस्टीपैकी चेअरमन राजन निवडला. हे फक्त योगायोग होतं का?
कदाचित नाही. ईशान राणेने अविश्वासाने हसत उत्तर दिलं. जाधव कुटुंबाला फक्त आपली लोक माहीत आहेत. त्यांनी आपले संपर्क वापरले नाहीत का? समरला त्या शब्दाने थरथराट झाला. जरी तो ईशान राणेसोबत बराच काळ होता आणि त्याच्या योजना गणना दोन्ही स्पष्ट आणि गुप्तरित्या पाहिल्या होत्या, तरी हा पहिला वेळ होता की त्याला थेट ईशानची धोरणात्मक प्रतिभा जाणवली. लावण्या जाधवच्या आत्मघोषित संपर्काचा भाग प्रत्यक्षात ईशानच्या योजनेचा एक घटक होता. लावण्या जाधवसाठी दुपारी 2 वाजता एक बैठक ठरवा. ते ठिकाण निवडू शकते, ईशानने थोडक्यात सांगितले आणि पुन्हा कामात गुंतला. ईशान लावण्याशी फार काही व्यवहार करू इच्छित नव्हता, परंतु तो शिष्टाचार दाखवून पुढच्या कठीण पावलांपूर्वी सज्ज राहू इच्छित होता. जर लावण्याला थोडा विवेक असेल तर तिला पुढे काय करायचं ते समजेल. लावण्या जाधवला ऐकून विश्वास बसत नव्हता की ईशानने तिच्यासाठी बैठक ठरवली आहे, परंतु तिने लवकरच स्वतःला पटवले की तो मन बदलला आहे आणि त्याचा संबंध सुधारायचा आहे. ती सुंदर पोशाखात तयार झाली आणि ईशानला भेटण्यासाठी आली. एक रोमॅन्टिक हॉटेल निवडले. नदीकाठी संध्याकाळ, मेणबत्त्यांनी उजळलेले डिनर आणि जो पुरुष तिने खूप काळापासून आवडत होता. ईशान, आज तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे? लावण्याने लाजून विचारले, आशा करत की ईशान माफी मागेल किंवा नातेसंबंध पुन्हा सुरळीत करण्याची विनंती करेल. जर तसे झाले तर ती त्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय माफ करून पुन्हा जुळून येईल. लावण्या, मला नेहमीच ठाऊक होतं की तू स्मार्ट नाहीस, पण मला माहीत नव्हतं की तू इतकी मूर्खही आहेस. ईशानच्या तोंडातून हे दुखवणारे शब्द अगदी हवामानाबद्दल बोलत असल्यासारखे आले. लावण्याचा चेहरा फिकट झाला आणि तिचं अर्धवट हसू थांबले. ती हळूवार हसत म्हणाली, ईशान, याचा अर्थ काय? मी आधीच आपला साखरपुडा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मी तुला वाया घालवलेल्या वेळेसाठी त्रास देणार नाही. मी तुझ्या क्षतिपूर्तीसाठी शक्य तितके प्रयत्न करेन. पण लावण्या, ही शेवटची वेळ आहे की मी तुला नैना कारखानीस किंवा माझ्या आजूबाच्या इतर कोणालाही त्रास देताना सहन करेन नाही. ईशान म्हणाला, प्रत्येक शब्दावर भर देत. जर पुढच्या वेळी असे झाले तर ते इतके सोपे सोडवले जाणार नाही. ही तुला दिलेली माझी शेवटची मौगिरी आहे. लावण्याने नाकरट डोळे हलवले. ईशानवर विश्वास ठेवत नव्हती. ती पहिल्यांदाच त्याच्याकडे जाऊन आपला संबंध संपवण्याचा प्रयत्न करत होती. आणखी अविश्वसनीय म्हणजे ईशानने नैना कारखानीसचे संरक्षण केले होते. तो म्हणाला की नैना कारखानीस त्याच्या लोकांपैकी एक आहे. मग ती काय होती? तिचा सर्व वर्षाचा वाटाघाटी आणि अपेक्षा काय झाल्या? लावण्या जाधव डोळ्यातून अश्रू येत म्हणाली, ईशान, कृपया मला इतके क्रूर वागवू नकोस. हो का, मी तुला विनंती करते. तिने ईशानच्या स्लीवला पकडण्यासाठी हात पुढे केला. मिस जाधव, तुला मी काय म्हणतोय ते समजले आहे. मला नेहमीच चिकट महिला आवडत नाहीत. ईशान थंडपणे म्हणाला. लावण्याचा हात हवेतील थांबला आणि लगेच मागे घेतला. लावण्या अनिच्छेने मान घालून म्हणाली, ठीक आहे, मी वचन देते. मी आता तुमच्या बाबतीत हस्तक्षेप करणार नाही. लावण्या जाधव, ही तुझी शेवटची संधी आहे. त्यानंतर ईशान राणे उठून मागे न पाहता निघून गेला. लावण्या जाधवने आपले डोके खाली ठेवले. अश्रू तिच्या चेहऱ्यावर ओघळले. तिचे काळजीपूर्वक केलेले मेकअप नष्ट झाले. मग रागाच्या भरात तिने टेबलवर प्लेट्स आणि वाट्या खूप जोरात फेकल्या, ज्या जमिनीवर कोसळल्या. तिला नैना कारखानीस आठवली. काय प्रतिभा आहे जी ईशानला तिच्यापासून दूर करण्यासाठी प्रवृत्त करू शकते. ती खरंच त्या सफेद कमळाला कमी लेखली होती. लावण्याचा राग, तिरस्कार, ईर्ष्या शिखरावर पोहोचल्या होता. अचानक लावण्याला आठवले की तिने नैना कारखानीसची चौकशी करण्यासाठी लोक पाठवले होते आणि एक नाव उठून दिसले, मोना शिंदे. लावण्याने ठरवले की नैनाची सर्वोत्तम मैत्रीण मोना शिंदे शोधायची. मोना शिंदेच्या अपार्टमेंटचा दरवाजा जोरात अनियमित आवाजाने ठोकला गेला. मोना शिंदे फेशियल मास्क लावून बसली होते. तिने एका हाताने मास्कला टॅप करत दरवाजा उघडला. येते दरवाजा उघडल्यावर समोर आली एक महिला. डिझायनर ब्रँड्सने संपूर्ण पोशाख केला. स्पष्टपणे श्रीमंत कुटुंबाची होती. मोना शिंदेला लगेच जाणवले की याचा संबंध नैनाशी असावा. पण दुसऱ्या महिलाचं वर्तन पाहून तिने चांगल्या उद्दिष्टासाठी आलेले नाही असे लक्षात आले. तिने सावधपणे विचारले, हॅलो, मी मदत करू शकते का? तुम्ही मोना शिंदे बरोबर ना? लावण्याने बोलताना ती उंचीवरून मोनाला पाहिले आणि रूढी मानसिकपणे अपार्टमेंटमध्ये पाहिले.
मोना सहसा सौम्य असली तरी तिला हा घोर अपमान वाटला. संतप्त होऊन तिने हात दरवाजाच्या चौकटीवर ठेवला आणि लावण्याचा दृष्टिकोन अवरोधित केला.